हॅलो सर. हा नमस्कार, बोला रेवती. सर, डायबिटीजमध्ये कमजोरीच्या सर्व ट्रीटमेंट आपण निकामी झाल्यावर त्यावर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, व्हेरी गुड. छान प्रश्न छान आहे. प्रश्न बघा, विचारलेला पाहिलं आहे. तुम्ही होय होय सर्व ट्रीटमेंट घेतल्या, खूप ट्रीटमेंट झाल्यात आणि रिझल्ट नाही, डायबिटीज कंटाळा आला खरंच किंवा बरेचदा दोष देणार हे मेडिसिन चालत नाही किंवा हाही दोष देणार की ट्रीटमेंट बरोबर नाही, असं नसतं. कारण काय सांगूया आणि त्याचा उपायही सांगूया. मित्रांनो, एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की तुम्हाला कमजोरी किंवा कमतरता आहे किंवा शिथिलता आहे हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. की तुम्हाला चष्मा लागला तर ऍक्सेप्ट करता ना, बाबा आता मला चष्मा लागला, मला हा आयुष्यभर घालायचा आहे. त्या टाईपमध्ये डायबिटीसमध्ये हा जो आजार आहे किंवा हा आजार नसून लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, शुगर वाढल्यामुळं तुमचे जेवढे सॅक्स असतात त्या लिंगाकडे जाणार ते कोलॅप्स झालेले असतात, मध्ये ब्लड जात नाही, त्यामध्ये इरेक्शन येत नाही, ताठरता येत नाही, मग गोळ्या नाही काम केल्या तर गोळ्या खराब नसतात, या ठिकाणी सप्लायच गेला तुमचा. मग पुढचं येतं पी शॉर्ट थेरपी, मग येतं व्हॅक्युम थेरपी, आणि तरी देखील काही जणांना मला याचा कंटाळा आला, मी करू शकत नाही, तर अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेनाइल इम्प्लांट सिलिकॉनचे टाकल्यानंतर ते पूर्णपणे तुमचं सेक्शुअल लाईफ अतिशय आनंदी जाऊ शकतात. स्वतः आणि आपला पार्टनर दोघंही त्यामध्ये एन्जॉय करू शकतात. इव्हन मूल होण्यासाठी देखील त्यांना अडचण येत नाही, त्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही.